गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य दुःखी का होतो, कारण आयुष्य जगताना या गोष्टीचं जेव्हा तो पालन करत नाही ना, तरच मनुष्य दुःखी होऊ शकतो। पण त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा। पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नेहमी खरं बोला, दुसरी गोष्ट आहे सरळ वागा, आणि तिसरी गोष्ट आहे तोंडावर बोला। जर या तीन गोष्टींचं जर मनुष्याने पालन केलं ना, तर बघा तुमच्या जीवनामध्ये मतलबी लोक असतात, स्वार्थी लोक असतात, कामापुरते जवळसुद्धा भटकणार नाहीत। पण मनुष्य या तीन गोष्टींचं पालन करतो का? समर्थांनी सांगितलेलं आहे की नियती असते ना, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी यासाठी आणत असते की आपल्याला समजावं की आपलं कोण आहे आणि कामापुरतं आपल्या जवळ कोण आलं आहे। पण मनुष्य मात्र या गोष्टी समजून घेत नाही। कारण का? कारण त्याला भक्ती मार्ग नसतो, परमेश्वराचं नामस्मरण नसतं। पण जो व्यक्ती या गोष्टी बघा, या परमेश्वराचे संकेत समजून घेतो ना, तोच खरा सुखी आणि समाधानी होतो। नाहीतर या जगामध्ये, या विश्वामध्ये सुख बघा शोधण्यासाठी माणसं वेडी झाली आहेत। पैसा गाडी बंगला असून सुद्धा सुख मिळत नाही। तर बघा समर्थांनी आपल्याला प्रत्येक भक्ताला सुख एवढं दिलं आहे ना, तू फक्त वेचण्याचा प्रयत्न कर, तुला नक्कीच ते सुख सापडेल। पण मनुष्य तसं करतो का? बघा समर्थांनी प्रत्येक भक्ताला सांगितलेलं आहे की मनुष्या तू नेहमी तत्पर राहा, बेसावध आयुष्य जगू नको। म्हणून 2 वेळची उपासना झालीच पाहिजे। तुझं नामस्मरण आहे ना, नामस्मरणाचा वेग तू वाढव। तुझे नामस्मरण आहे ना, तुझ्या कृतीमधून घडू दे। तू जेव्हा माणसामध्ये तुझं बोलणं चालू करतो, तुझ्या वैखरीमधून माणसाला जोडण्याचा एक मार्ग तू अवलंब। पण मनुष्याच्या जीवनामध्ये असं घडतं का? माणसं त्याच्या जीवनामधून तुटली जातात, पण जोडता त्याला कधीच येत नाही। पण समर्थ सांगत आहेत की जर तुम्ही उपासना करत असाल, नामस्मरण करत असाल, तर तुमच्याकडून माणसं जोडली गेली पाहिजेत। जर ती माणसं जोडली गेली नाही, ती तुमच्याकडून तुटली जात असाल, तर तुम्ही उपासना करून काही फायदा आहे का? जिथे माणुसकी धर्मच जपला जात नाही, तिथे उपासना करून आणि कोणताही भक्तिमार्ग करून काहीही फायदा नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, वागण्यात खोटेपणा नसला ना, की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो। म्हणजेच आपलं वागणं आहे ना, ते नेहमी खरं असावं। बघा खरा तो एकची धर्म। बघा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, खरे वागणं आहे ना, तोच माणुसकी धर्म आहे। आणि या जगामध्ये, या विश्वामध्ये तोच खरा धर्म आहे। म्हणून नेहमी खरं वागलं ना, तर अनेक प्रश्नांची उत्तरं माणसाला मिळत जातात। पण मनुष्य मात्र ती उत्तरं शोधण्याच्या मार्गामध्ये कधीच नसतो। कारण का? कारण त्याला खोटं वागायचं असतं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कुणाला कधीच कमी समजू नका। कारण ज्याला तुम्ही काच समजत असाल ना, तो हिरासुद्धा असू शकतो। म्हणजेच काय? म्हणजे आपण ह्या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये वावरत असताना, हे जीवन जगताना कधी कधी बघा आपण एखाद्याला कमी समजतो। पण कधी कमी समजण्याचा बघा गुन्हा तुम्ही करू नका, कारण तोच व्यक्ती संतसुद्धा असू शकतो। एखाद्याला कपड्यांवरून बघा तो कसा असेल त्याला तुम्ही समजू नका, कारण कपड्यांवरून माणसाला ओळखलं जात नाही। ज्याचे विचार श्रेष्ठ आहेत, जो संस्कारी आहे,
त्याच्या वाणीमध्ये राम नाम आहे ना, तोच खरा श्रेष्ठ माणूस आहे. बघा, कोणीतरी म्हटलेलंच आहे, माणूस एक चुकीचा पुतळा आहे. पण प्रत्येक गोष्टी चुकल्यानंच तुटतात का? बघा, माणूस ज्या अर्थी चुकीचा पुतळा आहे ना, त्या अर्थी चुकणारच आहे. पण चूक कधी कधी सुधारता येते. पण मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण झाला ना, तर तो सगळ्यात वाईट असतो. कारण बरीच नाती अशी असतात, ती चुकल्यानं तुटत नाहीत, पण अहंकाराने भरपूर नाती तुटली जातात. आणि हा अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा, वय पैसा यावर कधीच गर्व करू नका. कारण ज्या गोष्टी आपल्याला मोजता येतात ना, बघा, नेहमी लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आपल्याला मोजता येतात त्या गोष्टी संपणारच आहेत. या जगामध्ये असं काहीच संपत नाही असं नाही. फक्त नाम हे एकच शस्त्र आहे की ते कधीच संपत नाही. तुम्ही नामस्मरण करा. निरंतर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर जागृत राहील. तो कधीच तुमच्या मनामधून जाणार नाही. फक्त जागृत करायचं कसं, तर त्याचं एकमेव उत्तर आहे नामस्मरण. 2 वेळची उपासना, एक पहिली सकाळची ब्रह्ममुहूर्तावर आणि नंतर संध्याकाळची 2 वेळा. बघा, कुणीतरी असं म्हटलेलंच आहे की समर्थ, बघा, परमेश्वर 2 वेळा आपल्या घरामध्ये येतो, एक ब्रह्ममुहूर्तावर आणि एक संध्याकाळी. पण परमेश्वर आपल्या घरामध्ये कसा येतो, त्याला कसं बोलावलं जातं, हे कोण सांगतं बरं? हे कशामुळे शक्य होतं? तर ते होतं उपासनेमुळं. जेव्हा परमेश्वराचं नामस्मरण जिथे चालू होतं ना, तिथे परमेश्वराला बोलावलं जात नाही. तो आपोआप तिथे येऊन बसतो, आपोआप तुमच्या बाजूला येऊन बसतो. पण मनुष्याला कळत सुद्धा नाही. पण जोपर्यंत तुमची उपासना वाढत नाही, जसे जसे तुमचे दिवस, बघा, एक दिवस वाढत जातो. काही माणसं म्हणतात की मी एवढी उपासना करतो, हे सर्व काही करतो, तरीसुद्धा मला प्रचिती मिळत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमची उपासना तुम्ही कमी करू नका. तुमची उपासना जशी वाढत जाणार आहे ना, तशी संकटंसुद्धा नवीन नवीन तुमच्या जीवनामध्ये येत असतात. पण त्या संकटांना घाबरू नका. जेव्हा संकट निर्माण होतील ना, तेव्हा समजून जायचं की परमेश्वर आपल्यावर खूप प्रसन्न होणार आहेत, काहीतरी लाभ होणार आहे. हा जो माणूस समजून जातो ना, त्याचं जीवन धन्य होऊन जातं, त्याचं जीवन सुखमय होऊन जातं. पण मनुष्य मात्र इथे भगवंताची कृपा आणि भगवंताचं वास्तव्य काय आहे ते समजायला चुकतो. आणि तेव्हाच त्याची चुकी होते. आणि कधी मनुष्य, बघा, सर्व काही व्यवस्थित चालू असतं, मग नंतर माझ्या बाजूनं परमेश्वर येतच नाही, हे रडगाणं करत करत भक्ती सोडतो, नामस्मरण सोडतो, उपासना सोडतो आणि परत आपल्या दिनक्रमाला तो सुरुवात करतो. परत जैसे थे. म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुमची उपासना आहे ना, उपासना चालू आहे, तोपर्यंत कुणाला भिण्याची गरज नाही. तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, परमेश्वर स्वतः ते पाहून घेतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये वेळ कितीही खराब असू द्या, फक्त या 2 गोष्टी लक्षात ठेवा. बघा, एकदा एक खूप, बघा, दुःखी व्यक्ती एका महात्माजवळ येऊन म्हणतो की मी माझ्या आयुष्यात खूपच दुःखी आहे. मी माझी पत्नी, मुलं आणि परिवारालाही आनंदी ठेवू शकत नाही. मी स्वतःसाठी काहीही करू शकत नाही. कधी तर मला माझं आयुष्य संपवावं असे विचार माझ्या मनामध्ये येतात. तुम्ही विद्वान आहात, एवढी तपश्चर्या करता, मला कोणता असा मार्ग सांगू शकता का, ज्यामुळं मी माझ्या वाईट परिस्थितीतून बाहेर येऊ शकेल? माझी खूपच वाईट वेळ चाललेली आहे. 2 वेळच्या जेवणाची सोय करणं ही माझ्यासाठी खूप अवघड झालं आहे. आता तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीमध्ये मी जिवंत तरी कसं राहू? मी कसं माझ्या परिवाराला खुश ठेवू शकतो? कृपा करून काहीतरी सोपा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करा, कारण मी सहज समजून शकेल.
मी जास्त शिकलेला नाही. जर तुम्ही मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी कराल ना तर मी कधीच समजू शकणार नाही. बघा, आपण आयुष्यामध्ये हे जीवन जगताना काही बघा आपण ऐकतो, भरपूर ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला मिळतात, पण त्या साध्या सोप्या माणसाला, न शिकलेल्या माणसालाच कळतच नाही. डोक्यावरनं जातात. पण सोप्या भाषेमध्ये लहान मुलांना जसं समजावं तशा भाषेमध्ये जर कोणी जर गोष्टी सांगितल्या ना तर ते आपोआप समजून जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकानं ज्यावेळी तुम्ही निरूपण ऐकता ना त्यावेळी लहान होऊन ऐकावं. जेव्हा मनुष्य लहान होतो ना नक्कीच त्या मनुष्याला प्रचिती येते. पण तुम्ही जर मोठे होऊन निरूपण ऐकलं तर तुमचा अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार जिथे निर्माण होतो ना तिथे निरूपण श्रवण केलं जात नाही, ते निरूपण ऐकलं जातं. बघा तो त्या महात्म्याला सांगू लागला. हे ऐकून महात्मा हसले आणि म्हणाले, तू एक काम करू शकतोस. महात्माने समोरच्या दिशेला इशारा करून म्हणाले, त्या उंच डोंगरावरती एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जवळ मुंग्यांचं वारूळ आहे, ज्या ठिकाणी हजारो मुंग्या राहतात. तुला ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण त्या मुंग्या तिथे असलेल्या मंदिराची जमीन खूप खराब करत आहेत. तिथल्या मातीची त्या उपजाऊ शक्ती कमी करत आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी कोणतंही झाड किंवा गवत वाढू शकत नाही. तू माझं एक काम कर, त्यानंतर मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल. तू 7 दिवस रोज त्या डोंगरावरती जाऊन त्या मुंग्यांच्या घराला उद्ध्वस्त करून टाक, त्याला तोडून टाक. कधीही तुला त्या मंदिराच्या आजूबाजूला मुंग्यांचं वारूळ दिसलं तर त्याला उद्ध्वस्त करून टाक. पण लक्षात ठेव, त्यांचं घर तोडताना एकही मुंगी मरता कामा नये. महात्म्याचं बोलणं समजून घ्यायचा प्रयत्न करत तो व्यक्ती तिथून निघून गेला. आणि कदाचित त्याला काही समजलं नव्हतं की महात्मा असं का करायला सांगत आहेत. ते तर त्या मुंग्यांवरती अन्याय करत आहेत, त्यांचं घर तोडायला सांगत आहेत, त्यांना त्रास देत आहेत. कोणता महात्मा असं करायला सांगेल. तरी पण त्या महात्म्याचं बोलणं ऐकून तो दुसऱ्या दिवसापासून डोंगरावरती जायला सुरुवात करतो. बघा, जेव्हा तो पहिल्या दिवशी डोंगरावरती पोहोचतो तो पाहतो की भरपूर साऱ्या मुंग्या आपलं जेवण गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत. सगळ्या मुंग्या एका रेषेमध्ये चालल्या होत्या आणि अन्नाचे छोटे छोटे कण घेऊन आपल्या घरात गोळा करून ठेवत होत्या. हे पाहून पहिल्यांदा त्या व्यक्तीचं मन कमजोर पडलं. त्यानं विचार केला, या मुंग्या एवढी मेहनत करून आपलं घर भरत आहेत आणि मी त्यांच्या घराला उद्ध्वस्त केलं तर त्यांना किती वाईट वाटेल. पण नंतर त्या व्यक्तीला महात्म्यांचं बोलणं आठवलं. त्यानं घराला तोडायला सुरुवात केली. लवकरच सगळ्या मुंग्यांची धांदल उडाली. त्या इकडे तिकडे पळू लागल्या. आत्तापर्यंत ज्या एका रेषेमध्ये चालत होत्या त्या इकडे तिकडे आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागल्या होत्या. थोड्या वेळातच घर तुटलं आणि सगळ्या मुंग्या लपून बसण्यासाठी पळवून गेल्या. मुंग्यांचं वारूळ तोडल्यानंतर तो व्यक्ती दुःखी मनानं आपल्या घरी आला. त्यांचं मन उदास झालं होतं, दुःखी होतं आणि पश्चातापानं भरलेलं सुद्धा होतं. रात्री तो अंथरुणावर पडून विचार करू लागला, आता तर त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त झालं आहे. आता तिथं परत जाण्यात काहीच अर्थ नाही. मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी महात्माजींनी सांगितलं होतं जे मी केलं आहे. मग त्यानं थोडा विचार केला आणि दुसऱ्याच दिवशी परत जाण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून तो परत त्याच डोंगरावरती गेला. डोंगरावरती जाऊन तो त्याच जागेवरती पोचतो जिथे आदल्या दिवशी त्यानं वारुळाला उद्ध्वस्त करून टाकलं होतं. पण तो ते पाहून चकित होतो की त्या मुंग्यांनी परत आपलं घर त्याच जागेवरती बनवलं होतं. त्या परत आपल्या घरासाठी सामान गोळा करत होत्या. त्या व्यक्तीला पाहून वाटलं, या मुंग्या किती मूर्ख आहेत. यांना माहीत आहे की काल यांचं घर एका जागेवरती उद्ध्वस्त केलं आहे आणि त्याच जागेवरती त्यांनी आपलं नवीन घर बनवत आहेत. असा विचार करून
तो माणूस हसू लागला आणि परत महात्म्यांचं बोलणं आठवून त्याने त्या मुंग्यांचं घर परत एकदा तोडायला सुरुवात केली. परत त्या मुंग्या सैरावैरा धावू लागल्या. त्या मुंग्या आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे जाऊ लागल्या. काही वेळातच त्यांचं घर परत एकदा नष्ट झालं आणि तो माणूस थोडा संतुष्ट झाला की यावेळी मी त्यांचं घर चांगल्या प्रकारे उद्ध्वस्त केलं आणि त्या मुंग्या या जागेवरती त्यांचं घर बनवणारच नाहीत. जाण्याच्या अगोदर त्या माणसाने त्या घराच्या जागेवरती थंड पाणीही टाकलं, म्हणजेच मुंग्या परत त्या ठिकाणी आपलं घर बनवणार नाहीत. आणि अशा प्रकारे आपलं कर्म पूर्ण करून तो माणूस परत आपल्या घरी निघून आला. बघा, लक्ष देऊन ऐका. या कथेचं सार आहे ना, ते आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण केलं ना, तर आयुष्यामध्ये कधीही दुःख निर्माण होणार नाही. बघा, तो माणूस परत आपल्या घरी निघून आला आणि आज रात्री झोपताना परत तो माणूस विचार करू लागला की महात्मा जे हे चांगलं काम करायला लावत आहेत का? कोणाचं घर उद्ध्वस्त करणं कोणत्या सिद्ध महात्म्याला शोभा देतं का? बघा, तो मनातल्या मनामध्ये विचार करू लागला. कदाचित तो महात्मा सिद्ध पुरुष असू शकत नाही किंवा तो मला मूर्ख बनवत असेल. पण नंतर त्यांनी निश्चय केला की मी मला दिलेलं काम पहिल्यांदा पूर्ण करतो, त्यानंतरच मला माहीत होईल की महात्मा माझ्याकडून असं काम का करून घेत आहेत. असा विचार करून तो रात्री झोपी जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो परत त्या डोंगरावर निघून जातो. डोंगरावरती जाऊन त्याच जागेवरती पोचतो ज्या ठिकाणी त्यानं मुंग्यांचं वारूळ तोडलं होतं. आणि तो ते पाहून खूप खुश होतो की त्या ठिकाणी कोणतंच वारूळ नव्हतं. सगळ्या मुंग्या तिथून पळवून गेल्या होत्या. त्यानं विचार केला की आता माझा इथे रोज रोज येण्याचा काय उपयोग, कारण मुंग्यांनी तर आपलं घर बदललेलं आहे आणि महात्माजींनी मला 7व्या दिवशी येण्यासाठी तिथे सांगितलं होतं आणि आज तर 3रा दिवस आहे. आता राहिलेले 4 दिवसात परत येऊन काय उपयोग, असा विचार करून त्याने निश्चय केला की इथून सरळ त्याच महात्म्याजवळ जाऊन त्यांना ही सारी हकीकत सांगेल. आता तो डोंगरावरून परत त्या महात्म्यांच्या झोपडीकडे जाऊ लागला. अचानक त्याची नजर अजून एका वारुळावरती पडली जे मुंग्यांनी बनवलेलं होतं. आता त्या मुंग्या नवीन घरात वास करत होत्या. हे नवीन घर त्यांच्या जुन्या घरापासून थोड्याच अंतरावर होतं. त्या व्यक्तीची नजर त्या घरावरती पडल्यावर त्याने विचार केला की कदाचित महात्म्यांना माहीत होतं या मुंग्या आपलं घर दुसऱ्या ठिकाणी बनवतील, म्हणून त्यांनी मला 7व्या दिवशी यायला सांगितलं आहे. असा विचार करून तो मुंग्यांचं नवीन घर तोडायला गेला. तो जेव्हा वारुळाजवळ गेला, मुंग्या आपलं काम करत होत्या. त्या आपल्यासाठी जेवण गोळा करून घरात साठवून ठेवत होत्या. त्या आपल्या जुन्या घरातून अन्नाचे कण गोळा करून नवीन घरात आणून ठेवत होत्या. आता त्या ठिकाणी त्या माणसाचं मन थोडंसं कमजोर झालं, कारण तो स्वतः पण कमजोर होता, स्वतः पण वेळेचा दुःखी होता. म्हणून त्याच्या मनात त्या मुंग्यांच्या प्रति दयेचा भाव उमटला होता. त्यांच्यावरती त्याला दया येत होती. त्याला वाटत होतं की तो त्यांची मदत करेल, पण तो उलट त्यांना नुकसानच देत होता. पण त्या महात्म्यांचं बोलणं आठवून तो परत त्या घराला तोडण्याचा निश्चय केला. त्याने यावेळी खूप काळजीनं मुंग्यांना काही नुकसान न होता त्याने तो घर तोडायला सुरुवात केली. वेळ थोडा जास्त लागला, कारण कोणत्या पण मुंगीला नुकसान झालं नाही पाहिजे अशी आट महात्म्यानं दिली होती. म्हणून खूप काळजीनं त्या घरांना उद्ध्वस्त करायचं होतं. शेवटी त्यानं त्या घराला पण उद्ध्वस्त करून टाकलं. त्या घराला तोडल्यानंतर तो आता पहिल्यापेक्षाही जास्त उदास झाला होता, कारण त्यानं त्यांचं नवीन घर पण तोडलं होतं. तो त्या मुंग्यांना राहूनच देत नव्हता. आता तो स्वतःला दानव आणि शैतान समजत होता. बघा, कधी कधी आपण आपल्या मनाच्या विरुद्ध कधी कधी काम करायला लागतं, पण त्या कामामध्ये आपल्याला असं वाटत असतं की आपण पाप करत आहोत. मग आपल्याला टेन्शन निर्माण होतं. तसाच टेन्शन बघा त्या माणसाला निर्माण झाला होता. तरी पण त्या महात्म्याचं बोलणं ऐकून तो आपल्या घरी दुःखी मनाने परत आला. रात्री झोपण्याच्या अगोदर
एकदा त्याने परत विचार केला की मी किती मोठा दानव आहे. मी त्यांचं जुनं घरच नाही तर नवीन घरसुद्धा तोडून टाकलं. त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील. त्या मुंग्या देवाला किती कोसत असतील की तो माझ्यामार्फत हे काम करत आहे. तरी पण त्याने दुसऱ्या दिवशी जाण्याचा निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी परत तो त्याच ठिकाणी पोचला. ते पाहून परत आश्चर्यचकित झाला. यावेळी मुंग्यांनी अजून एका नवीन ठिकाणी आपलं घर बनवलं होतं. त्या पहिल्यापेक्षाही जास्त ऊर्जेने काम करत होत्या. त्यांनी एका रात्रीत पहिल्यापेक्षा खूप मोठं घर बनवलं होतं आणि त्या परत आपल्यासाठी अन्नाचे कण गोळा करत होत्या. हे पाहून त्या माणसाला वाटलं या मुंग्या किती धैर्यवान आहेत. मी यांना परत परत इथून पळवून लावतो आणि त्याच ठिकाणी आपलं घर बनवत आहेत. यांना माहिती नाही का मी यांना कधीच इथं राहू देणार नाही. या मुंग्या दिसायला एवढ्या छोट्या आहेत आणि तरीही या हार मानत नाहीत. ही तर आश्चर्याची गोष्ट आहे. असा विचार करून त्याने रागाने परत त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचं नियोजन केलं. पण यावेळी त्यांचं घर तोडताना काही मुंग्या तिथेच मरून पडल्या. त्यांच्या पायाखाली तुडवल्या गेल्या. आपल्या अहंकारातून बाहेर आल्यानंतर त्यानं पाहिलं की रागानं त्यानं त्या मुंग्यांना किती त्रास दिला आहे. त्यांचं मन पश्चातापाने भरलं आणि तो रडत आपल्या घरी परतला. रात्री झोपताना त्याने विचार केला की मी त्या मुंग्यांवरती खूप जास्तच अत्याचार करत आहे. आता याच्यापेक्षा जास्त अत्याचार मी नाही करू शकत. असा विचार करून तो दुसऱ्या दिवशी त्या मुंग्यांसाठी आपल्या घरातून थोडंसं पीठ घेऊन त्याच डोंगरावरती गेला. आज त्याच्या मनात त्या मुंग्यांबद्दल श्रद्धेचा भाव निर्माण झाला होता, दयेचा भाव निर्माण झाला होता. आज तो त्यांची मदत करू इच्छित होता. पण जेव्हा तो डोंगरावरती पोचला तर मुंग्या परत आपल्या नवीन घराला बनवत होत्या. त्यानं प्रेमानं आणलेलं पीठ त्या मुंग्यांना खायला घातलं आणि पुढच्या 3 दिवस तो असंच करू लागला. रोज सकाळी जायचा आणि त्या मुंग्यांना आपल्या हातानं त्यांना पीठ खायला घालत होता. आणि 7 दिवसानंतर तो माणूस त्या महात्म्यांजवळ जाऊन हात जोडून म्हणतो, हे महात्मा मला माफ करा. मी त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्यांचं घर तोडलं, पण एक वेळ नाही तर 4 वेळा त्यांचं घर तोडल्यानंतरसुद्धा मी हिम्मत नाही करू शकलो. त्यांच्या घराला तोडू शकलो नाही. मी समजू शकतो मी तुम्ही दिलेलं काम पूर्ण केलं नाही. या बदल्यात तुम्ही मला ते उपाय पण नाही सांगणार जे मला माझ्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढू शकतील. पण मला याचा काही पश्चाताप नाही. मला वाटतंय मी जे काही केलं ना ते योग्यच केलं. म्हणून मी तुमची आज्ञा घेऊन परत जात आहे. कृपया मला परत माझ्या घरी जाण्याची आज्ञा द्या. बघा, हे ऐकून महात्मा हसत म्हणाले, अरे बेटा, कुठे जात आहेस? थांब जरा, थोडं जेवण तर कर, थोडा वेळ थांब. असं म्हणून त्या महात्म्यानं त्या माणसासाठी पाणी घेऊन आले आणि पाणी पिल्यानंतर महात्मा त्या व्यक्तीला म्हणाले, तू मला हे सांग की तू त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त का करू शकला नाहीस? त्या मुंग्या तर एवढ्या छोट्या आहेत आणि तू एवढा मोठा विशाल, तरी पण तू त्या छोट्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करू शकला नाहीस ना? कुठे आहे तुझी शक्ती, तुझा बाहुबळ? याचं उत्तर देत तो माणूस म्हणाला, हे महात्मा, मी त्या मुंग्यांचं घर तोडलं, परत परत उद्ध्वस्त केलं होतं. एक वेळ तर मी रागाने त्या मुंग्यांना पण हानी पोचवली होती. पण ज्या दिवशी मी त्यांना हानी पोचवली ना, त्याच दिवशी मला वाटलं मी यांना का हानी पोचवत आहे, का यांना एवढा त्रास देत आहे. आणि त्याच दिवसापासून मी त्यांना नुकसान देण्याऐवजी मी त्यांची सहाय्यता करू लागलो. बघा, हे ऐकून ते महात्मा म्हणाले, हेच तर शिकायचं आहे. एक छोटीशी मुंगी आपल्याला जीवनाचा संदेश देत असते ना. मी तुला त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवलं होतं. त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवलं नव्हतं. मी तुला पाठवलं होतं कारण तू त्या मुंग्यांपासून काही धडा घेऊ शकशील. तू त्या मुंग्यांकडून काय धडा घेतलास हे मला सांगू शकतोस का?
बघा, त्या महात्म्यांचं बोलणं ऐकून त्या व्यक्तीनं सर्व हकीकत सांगितली. सगळी कहाणी ऐकल्यानंतर महात्मा हसून म्हणाले, बेटा, पहिला धडा तू मुंग्यांपासून घ्यायला होतास. तो असा की कितीतरी वेळा प्रयास केलास की त्यांचं घर उद्ध्वस्त होईल, पण त्या प्रत्येक वेळी आपलं नवीन घर बनवत होत्या. त्यांनी कधीच हार मानली नाही. जर त्यांनी हार मानली असती ना, तर त्या मुंग्या तुला त्या ठिकाणी मिळाल्याच नसत्या. जीवन म्हणजेच कार्यशीलता आहे, कर्मशीलता आहे. पण आपण मनुष्य 1-2 वेळा हार मिळाल्यानंतर हताश होतो आणि मग आयुष्यामध्ये प्रयत्न करतच नाही. काही लोक तर आपलं आयुष्य संपूर्ण देण्यासाठी उतावळे होतात. बघा, या जीवनामध्ये बघा, सुशिक्षित माणूससुद्धा आत्महत्या करतो. हे सत्यच आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये कितीही टेन्शन आलं तरी आत्महत्या त्याला उपाय नसतो. संकटांवर एवढे तुटून पडा ना की संकट आपल्या प्रयत्नांना घाबरली पाहिजेत. बघा, ते आयुष्य प्रयत्न करतच नाही. बघा, ते म्हणतात, काही लोक तर आपलं आयुष्य संपवून देण्यासाठी उतावळे होतात. आणि प्राण्यांमध्ये तू एक गोष्ट बघितलीस का की ते आपलं जीवन स्वतः कधीच संपवण्याचा प्रयत्न करत नाही. तू कधीच असं ऐकलं नसशील की कोणत्या प्राण्यानं आत्महत्या केली आहे. तो प्राणी कितीही भुकेलेला असू दे किंवा कितीही दुःखी असू दे, पण तो आपल्या आयुष्यासाठी नेहमी संघर्ष करत असतो. आणि तिथेच दुसरीकडे मनुष्य 1-2 वेळा हताश झाला की आपलं आयुष्य संपवायच्या मार्गी लागतो. कर्माचं दुसरं नावच आयुष्य आहे आणि मृत्यू हा शेवटचा विश्राम आहे, परम विश्राम आहे. म्हणूनच मृत्यूच्या अगोदर कर्म करणं कधीच सोडू नकोस, कारण मृत्यूनंतर तू परम विश्रमामध्ये जाणार आहेस. त्याच्या अगोदर कर्म करणं का सोडून द्यायचं? का हताश होतोस? जर तुझं एक घर तुटलं ना, तर दुसरं घर बनवण्याचा प्रयत्न कर. आणि प्रयत्न करणाऱ्याची कधीच हार होत नसते. हे तू त्या मुंग्यांपासून पाहिलं असेल. बघितलंस का? तू त्या किती छोट्या आहेत आणि तू एवढा मोठा बलाढ्य, पण त्याचं मन तुझ्या मनापेक्षा एवढं मोठं आहे ना, एवढं विशाल आहे, एवढा दृढ संकल्प पण आहे ना, की एवढ्या वेळा घर तुटल्यानंतर सुद्धा मुंग्यांनी कधीच हार मानली नाही. आता दुसरा धडा इथूनच घ्यायचा होता. तो असा की जेव्हा पण आपल्यावरती वाईट वेळ येते, आपल्याला वाईट वाटतं की वेळ कधीच संपणार नाही, ही वेळ माझं जीवन बर्बाद करून टाकेल, मला कधीच जगू देणार नाही. आपल्या याचं विचारणारं खरोखर काही अस्तित्व नाही. ते फक्त विचार आहेत आणि हेच विचार आपल्या मनाला दुःखी करत असतात. आणि म्हणूनच आपण प्रयत्न करणं ही सोडून देतो. पण तू स्वतः विचार कर, पुन्हा पुन्हा प्रकृती आपल्याला नुकसानच देईल, पण किती दिवस देईल? जर आपण पुन्हा पुन्हा उठून उभे राहिलो ना, तर परत नवीन प्रयत्न केला तर प्रकृती पण आपल्यासोबत हात टेकेल. समर्थांनी सांगितलं आहे, ती प्रकृती असते ना, ती आपल्यावरती एक दिवस दयावान होऊन जाईल, कृपावान होऊन जाईल आणि आपल्याला सगळं द्यायला लागेल, ज्याची आपण कधी कधी इच्छा केली होती. तू स्वतः बघितलंस, तू त्या मुंग्यांना नुकसान देण्यासाठी पोचला होतास, पण नंतर तूच त्या मुंग्यांना अन्न दिलंस, पीठ द्यायला लागलास. तू पण त्यांच्यावरती दयावान कृपावान झालासच ना, कारण तू पाहिलंस की त्या मुंग्या हार मानत नव्हत्या. अशा प्रकारे तू पण आयुष्यामध्ये कधी हार मानली नाहीस, तर एक ना एक दिवस ही प्रकृती तुला ते सगळं देईल जे तुला तुझ्या आयुष्यामध्ये हवं आहे. म्हणून या 2 गोष्टी लक्षात ठेवा. समर्थांनी सांगितले आहे की कर्म करत जा आणि दुसरा एक ना एक दिवस प्रकृती तुला त्या कर्माचं फळ नक्कीच देणार आहे. या कथेचं तात्पर्य काय आहे की माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी एवढं संकट येतं की माणूस बघा, या कलियुगामध्ये आपण म्हणतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बघा, हे जरी किती खरं असलं ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहेच, पण शिक्षणासहित जर माणसाच्या जीवनामध्ये सुसंस्कृतपणा आला
तर माणसाचं जीवन एवढं सुखदायी होईल ना. बघा, जर शिक्षण हे वाघिणीचं दूध असेल ना, तर मग माणूस आत्महत्या करतोच का? बघा, कधी कधी विचार करायला लावणारी घटना आहे की जास्तीत जास्त या देशामध्ये, या जगामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण सुशिक्षित माणसाचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याला गरज आहे ती भक्ती मार्गाची, नामस्मरणाची. जेव्हा या अंतःकरणातून मनुष्याचं नामस्मरण घडेल, भगवंताचं नामस्मरण घडेल, तेव्हा या मनाला शांतीसुद्धा लाभेल. आणि जेव्हा या माणसाचं मन एकचित्त होतं ना, तेव्हा या माणसाच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतो, शांती निर्माण होते, दया निर्माण होते. आणि जिथे दया, क्षमा, शांती निर्माण होते, तिथे माणसाचं आयुष्य समाधानी होऊन जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रसंग येऊ द्या, कितीही भलं मोठं संकट येऊ द्या, पण घाबरून चालणार नाही ना. पण त्यासाठी मनुष्यानं काय करायला हवं? तर त्यासाठी मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, 2 वेळची उपासना केली पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टी, हरिकीर्तन, भजन कीर्तन, श्रवण केलं पाहिजे. तरच या मनुष्याच्या कानावर चांगल्या गोष्टी जेव्हा पडतात ना, तेव्हा मनुष्याचं आयुष्यसुद्धा बदलायला वेळ लागत नाही. म्हणून माणसाने चांगल्या माणसांची, संतांची संगत करा. कारण या जगामध्ये जर तुम्हाला फुकट काही मिळत असेल ना, तर ते आहे भगवंताचं नाम. पण असं म्हणतात की जे फुकट मिळतं त्याची कदर कधी केली जात नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की एवढा सोपा आणि साधा भक्तिमार्ग आपल्याला उपलब्ध करून बघा हे दिलेलं आहे ना. ही समर्थ वाणी, हे समर्थ विचार तुमचे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, 2 वेळची उपासना न चुकता करा. तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही. कारण काल ही सत्य होतं, आज ही सत्य आहे आणि उद्या ही सत्य राहणार आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.